हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय गाईज. ॲक्च्युली गाईज म्हणल्यावरती माझे दोन्ही दाजी, स्पेशली कुणाल दाजी मला चिडवत राहतात, हाय गाईज करून. तर हॅलो गाईज. तर आपण आता ब्लॉगला सुरुवात करतोय आणि ब्लॉग स्टार्ट करायचं कारण हे आहे की मी उद्या अचानकच महाबळेश्वरला चालली आहे. सो मम्मी ते जाणार होते पण मी नव्हते जाणार आणि हा खूप अनप्लॅन्ड प्लॅन आहे माझा ट्रिपला जायचा. आणि आत्ता साधारण रात्रीचे वाजले 12:30-1 आणि मी आत्ता ब्लॉग शूट करायला घेतला आहे. सो मी ब्लॉगमध्ये काय करते काय नाही करत हे पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. ॲक्च्युली मला खूप जास्त झोप आली आणि मला उद्या 4:30 वाजता उठून जायचं आहे. सो समजून घ्या तुम्ही. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग दी फुल व्हिडिओ. ओके, बाय. तर आत्ता वाजले ते रात्रीचे 4:30, पहाटेचे 4:30 आणि आता मावशी थोड्या वेळ घ्यायला येईल बिकॉज माझी बॅग पॅक करायची होती म्हणून मी तिथे थांबलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इतकं भयानक हॉरेबल दिसतंय. 5 मिनिटात आत जाते. मला खूप जास्त भीती वाटते. 3, 2, 1. रुको जरा सबर करो. तर फायनली गाडी आली आणि मावशी वगैरे सगळे गाडीमध्ये पटपट बसत आहेत. फुल ट्रिपवाला वाईब क्रिएट झाला आहे. आणि आता सगळे पटपट गाडीत बसून फायनली आता महाबळेश्वर ट्रिप सुरू झाली आहे. पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आणि ट्रिपला आलं आहे आणि रील नाही केली असं होणारच नाही आहे. सो हे तुम्ही पाहू शकता. हे मस्त असं एन्जॉय करतात ते समथिंग गाणं. तर अशीच मज्जा मस्ती करत आपण आलो आहे थेट वाईच्या ढोल्या गणपतीला. आणि इथे कॅमेरा अलाउड नव्हता, तुम्ही पाहू शकता दिसत असेल तर, पण ज्ञानेश्वरीने तो कॅप्चर केला आहे मुमेंट. आणि त्यानंतर मग आपण थेट डायरेक्ट आलो काय म्हणतात त्याला, महाबळेश्वर टेम्पलमध्ये. महादेवाचं टेम्पल आहे ते. तर हे बघा सगळे असे लाईनमध्ये चालले स्कूलची ट्रिप असल्यासारखे. इट्स वॉज अ फनी पार्ट. आणि देन तुम्ही पाहू शकता हे पूर्ण डिवाईन एनर्जी जी आपण म्हणतो ना ती तशी क्रिएट झाली होती. आणि मी 24/7 कॅमेरा घेऊन फिरू शकत नाही, त्यामुळे जेवढं कॅप्चर झालं आहे तेवढं मी केलं आहे. शिवांजली ना, माझं नाव शिवांजली. ही शिवन्या हाय कर. आणि देन त्यानंतर मी ह्या 2 क्यूट कार्टून सोबत सेल्फी काढली. आता आपण आलोय सनसेटला. सुंदर सनसेट पाहून आपण डायरेक्टली पोहोचलोय महाबळेश्वरच्या मार्केटला. कॅन यू इमॅजिन गाईज, एवढ्या महाबळेश्वरच्या थंडीत हे सर्वजण बर्फाचा गोळा खातात, ते इन्क्लुडिंग मी ऑल्सो. बात तो सही है. तर फायनली गाईज आपण पोहोचलोय महाबळेश्वरच्या कोझी विलामध्ये. आणि सगळे चेंज वगैरे करून हे बघा अशी मस्ती चालू आहे सगळ्यांची. गुड मॉर्निंग एव्हरीवन.
तर मॉर्निंगचे तिथं शो होतो आहे, तरी मी सांगते मॉर्निंगचे झाले 6:45 AM आणि तुम्ही हे माझे नखरे पाहून झाले असेल तर आपण जातो आहे गॅलरीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता. हे इतकं खतरनाक होतं ना, हे म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत, म्हणजे स्पीचलेस आहे मी. म्हणजे लिटरली माझ्या समोर असा ना सूर्य येत होता, म्हणजे जेवढा सुंदर सनसेट नव्हता ना तेवढं हे इतकं सुंदर होतं. आणि इथं स्विमिंग पूल वगैरे, प्रचंड थंडी होती आणि मग आम्ही इन सज्जनों को क्या तकलीफ है भाई, इतनी ठंडी में भी इनको स्विमिंग पूल में जाने का जोश चढा आहे. एनिवे आता मी मस्त रेडी होऊन चालली आहे फोटो क्लिक करण्यासाठी. यो आउटफिट ऑफ द डे. इथं सर्व माझ्या मामी आणि मावशा फोटो काढतात आहे. आलोक मामा असा विचार करत असेल की ये मैं कहाँ फंस गया. लिटरली म्हणजे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट टायमिंग होऊन गेला आहे तरी ह्यांचं हेच चालू होतं, एक फोटो. अँड देन त्याच्यानंतर आपण ब्रेकफास्ट वगैरे करून डिरेक्ट आलो आहे बोटिंगला आणि असंच आपण जाणार आहोत हॉर्स रायडिंगला. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हॅलो आता कोणाचं असं कर. ती काय म्हणलं कळलं का तुला? थँक्यू म्हणली. मॅक्रो गार्डन मध्ये आणि हे आहे स्ट्रॉबेरीची पूर्ण शेती. बरी कशी आहे? कशी सांग. बोल. ये देखो हमारा जेम्स बॉन्ड. यो
होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि इथे मी आमच्या ट्रिपचे काही ग्रुप फोटोज तुमच्यासोबत शेअर करते आहे. ओके गाईज, टुडेज ब्लॉग एंड हिअर. आणि आय होप सो तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि स्पेशल थँक टू यू मंगेश मामा फॉर ऑर्गनाईज एव्हरीथिंग व्हेरी नाईसली. खरंच सगळ्यांना खूप जास्त मजा आली, खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्यांनीच. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि नाव वी आर सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू गाईज, बाय. थँक्यू फॉर युअर लव.